वाजवायचं तर चांगल्या वाजवा, आणि जास्त जर वाजवा वाजवा म्हणलं तर मला वाजवाय बसलीत पण टाळ्या वाजवायची नाही ते. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. विठ्ठल विठ्ठल. पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमानंदी वल्लभम, ब्रह्मानंदम परम सुखदम, केवलम ज्ञानमूर्तिम, द्वंद्वातीतं गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं, सद्गुरुं तं नमामि. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं, कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. पांडुरंगा करो प्रथमा आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंविद्या आत्मरूपा. देवा तोची गणेशु, सकलार्थमते प्रकाशु, म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी. शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासुभटा. श्री संतांची या माथा चरणावरी, श्री संतांची या माथा चरणावरी, श्री संतांची या माथा चरणावरी, श्री संतांची या माथा चरणावरी. सत्संग हे करी दंडवत टळवद्वा, सत्संग हे
अर्धे कवायना म्हणून टाळ्या वाजवायला लागले, अर्धे वाजवते कीर्तन संपल्यावर, म्हणजे हात जेवण झाल्यानंतर हात धुतल्यानंतर बाकीचे वाजवते. चला आता घरी. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. आनंदादी नंद जगदादी कंद, रुक्मिणी प्राण संजीवन अखंड करुणावरुणाले भगवान पंढरीश परमात्मा, ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली, साधकांची मायबाप, वैष्णव अग्रगण्य असणारे श्री ज्ञानोबराय, प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, वैराग्याचे महामेरू असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय, पैठण निवासी असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज, गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज, गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज आदी करून सकल साधू संतांच्या कृपेने आणि भगवान परमात्म्याच्या अतीव दयेने, अतीव करुणेने लोहाराच्या भात्याप्रमाणे आपले आजही श्वासोश्वास चालू आहेत आणि ते श्वासोश्वास व्यर्थ जाऊ नयेत. चांगल्या कामामध्ये लागावेत, सत्कारणी लागावेत, नवे नवे भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये लागावेत. म्हणून आपण चिंतना करता जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगामधून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय संताने आपल्यावर केलेले जे उपकार आहेत त्या उपकाराबद्दल आपल्या अंतःकरणपूर्वक कृतज्ञता प्रगट करतात. विठाला विठाला. प्रारंभ करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं अगत्याचं आहे. सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना श्रुत आहे की आजची कीर्तन रूपी सेवा कोणत्या निमित्ताने आहे, कोणत्या कारणाने आहे. आणि एक वक्त्याचं कर्तव्य म्हणून 2 शब्दाचा परिहार. गेली 11 वर्षापासून अर्थात ही 12वे वर्ष तपपूर्ती सोहळा श्री क्षेत्र येळपणे अर्थात संभाजीनगर सांगळीवाडी श्री धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान सांगळीवाडी या गावामध्ये पवित्र पावन हनुमंतरायाच्या दरबारामध्ये हा चालू असणारा तपपूर्ती सोहळा आहे. आपण कमीत कमी तपापर्यंत तरी पोहोचलो, बरोबर आहे का नाही? तप करण्याकरता तरी प्रवृत्त झालो आणि एक तप आपल्या जीवनामध्ये सप्ताहाचं पूर्ण होतंय, अर्थात त्याच्यामध्ये आपलं पदार्पण झालंय. आणि त्या तपपूर्ती सोहळ्यामध्ये या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा संपूर्ण गावकरी मंडळींच्या आज्ञेने, भजनी मंडळींच्या आज्ञेने आणि तरुण मंडळींच्या आज्ञेने आणि आमचे ज्येष्ठ गुरुबंधू असणारे हरिभक्त पारायण अर्जुनजी महाराज जगताप यांच्या आज्ञेने ही आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. विढाला विढाला. महाराज हा तपपूर्ती सोहळा आहे आणि आपल्या वाडीमध्ये गोटूभाया किती घर आहेत? आता किती घर आहेत हेच माहित नाही म्हणजे तुम्हाला सरपंच करायचं कसं? हा सांगितलं 40 घराची वाडी. महाराज आम्ही आतापर्यंत आमच्या अनुभवानुसार तरी सांगतो की 40 घराच्या वाडीमध्ये इतका तपपूर्तीपर्यंत सप्ताह आपला जावा आणि इतका भव्य दिव्य 40 घराच्या वाडीमध्ये एवढा मोठा सप्ताह कुठेही पाहण्यात येत नाही. 400 घरं असतात तरी मला तिथे 40 लोक उपस्थित असतात. 40 लोक, खरोखर 40 लोक असतात. लोकांची संख्या नाही, पण आपल्या वाडीवर काय साधू संतांची कृपा आहे माहित नाही. भगवान परमात्म्याचे आशीर्वाद आहेत, हनुमंतरायाची कृपा आहे की मला 40च घर आहेत पण मला भरभरून मंडप भरलाय. आपलंच कौतुक म्हणून आपल्याकरता एकदा टाळ्या. महाराज आपल्याच अंगावर कपडे चांगले घालायचे असले तर पाहुणे रावळे चांगले कपडे घेत नसते, घेतेत नाही म्हणाले. ते गोटूबायाचा अनुभव आहे. आपल्याला जर आपल्याच कौतुक करून घ्यायचं असलं, आपल्या अंगावर चांगले कपडे घालायचे असले तर आपल्याला दुकानात जाऊन चांगले कपडे घ्यावं लागतं. आपलंच आपल्याला कौतुक करावं वाटतं. कारण कौतुक वाटे झाले या वेचाचे आणि नाममंगळाचे तेने गुणे. महाराज या खरोखरच वाडीचं कौतुक आहे. जो इथून पाठीमाग आपला गेलेला जो तपपूर्तीचा काळ आहे अर्थात 12 वर्षे ते एकदम
अखंड हरिनाम सप्ताहाला कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता आतापर्यंत आपण तपपूर्ती सोहळ्यापर्यंत पोहोचलो. नाहीतर महाराज लय अवघड असतं हे सप्ताह म्हणलं की येड्याची जत्रा कारभारी सत्र असते. पण शक्यतो सांगळेवाडीमध्ये पाहायला भेटत नाही. ही तरुण सगळं तरुण मंडळ महाराज अन्नाच्या आज्ञेनुसार असते. हा, आणि केवळ अन्नाच्या आज्ञेनुसार नाही तर अन्नदान करण्यासुद्धा साठी तत्पर असते. महाराज एका चढ एक पंक्ती, जसं ज्ञानदान या सांगळेवाडीमध्ये आहे तसं महाराज अन्नदान सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. नाहीतर महाराज तुम्हाला अतिशयोक्ती सांगत नाही, आता साताऱ्याकडे तुमच्या सप्त्याच्या अगोदरच गेलो होतो महाराज. संध्याकाळीही नाही आणि दुपारीही नाही आणि नाश्ताही नाही, फक्त जेवढे टाळकरी मंडळ ते पारायणाला बसलेत तेवढ्या करता जीवन असायचं. सप्ताह मात्र खूप मोठा. मला सर्व गावाकरता अन्नदान नाही महाराज, छोटीच वाडी पण महाराज काय वेगवेगळे पदार्थ आहे. आज कोणता पदार्थ आहे? अन्नदानाला सुद्धा महत्व आहे. आणि ही सांगळीवाडी आतापर्यंत या तपपूर्ती सोहळ्यापर्यंत महाराज हे अखंड हरिनाम सप्ताह करत आले. साधू संतांचे आशीर्वाद आहेत आणि चांगल्या व्यक्तीचं मार्गदर्शन आहे म्हणून आपण तपपूर्तीपर्यंत आलोय. आणि साधू संतांच्या आशीर्वादाने या ठिकाणी महाराज ही सर्व साधू संत मंडळ या ठिकाणी जमा झालेले आहेत. जसं रामाचं कृष्ण आहे तसं उरलेलं कार्य कृष्णाच असते. मला सुंदर असे मला जोग महाराजांच्या स्मृतीच्या नियमाप्रमाणे आपल्या सर्व गायनाचारी मंडळी वादनाचारी मंडळी प्राप्त झाले. सुंदर असे गायनाचारी कृष्णाजी महाराज त्यांचीही आपल्या सप्ताहाकरता गेल्या वर्षीपासून उपस्थिती आहे. त्यांच्या साथीला सुंदर असे गायनाचार्य शरदजी महाराज त्यांची उपस्थिती आहे. आणि स्वतः आपल्या गावचे सुपुत्र असणारे महाराज, खरं सांग का मीही असेल आणि तेही असतील, पण 8 दिवस आम्ही वारकरी संप्रदायामध्ये हे शिक्षण घेत असताना 8 दिवस कुठल्या गावाला पहिल्यांदा राहिलो असतो तर ती म्हणजे सांगळेवाडी. विढाला पहिल्यांदा 8 दिवस इथूनच सुरू झाले महाराज. आणि जास्तीत जास्त दिवस वारकरी संप्रदायात आल्यापासून कुठं राहिला असून जास्त मुक्काम कार्यक्रमाच्या निमित्ताने ती म्हणजे सांगळेवाडीत. त्याच पद्धतीने अर्जुन महाराज सुद्धा बाहेर, मला वाटतं मी तरी एखाद्या गावाला कथेसाठी गेलो असून पण अर्जुन महाराज तर शक्यच नाही. हा अशक्य कोटीतलं कार्यक्रम आहे महाराज. आणि ही श्री संत जगद्गुरु तुकोबाराय वारकरी गुरुकुळ तपोभूमी वागदरा ब्रह्मपूर यातील ही सर्व साधक मंडळी आहेत. आणि मला वाटते 4-5 वर्षापासून सुंदर असे मृदंगाचार्य आपल्याला मृदंग अलंकार मृदंग महामेरू जितक्या पदव्या लाव्यात तितकं कमीत महाराज. त्यांना घाम येईल यात नवल नाही, पक्वाजाला घाम येते. हा, कारण महाराजांनी रात्री सांगितलं ना त्या लाकडाला चुलीतल्या पाषाणा पाजर कुठं ते महाराज जड आहे पण त्याला सुद्धा घाम फुटत असं. सुंदर असे महाराज योगेश महाराज आपल्याला योगाने 4-5 वर्षापासून प्राप्त होतात. तुमचा आवाज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरता सुंदर अशी साऊंड सिस्टम ज्यांनी आजच साऊंड सिस्टम मध्ये बदल केला आहे. म्हणजे साऊंड सिस्टम तीच आहे पण बाहेर आलेत ते महाराज. मला बाहेर आल्याशिवाय लढता येत नाही, घरात बसून लढता येत नाही. हा काय ते समोरासमोर माणसं म्हणतात ना, माग बायकोच्या पदराखाली लपून काय भांडणं करतो, जरा समोरासमोर आहे ना महाराज. आता समोरासमोर आहे. आज असं वातावरण म्हणलंय फ्रेश. शुभम महाराजाचा चेहरा दिसत नव्हता पण आज चेहरा पाहूनच सिस्टम लागली महाराज. विठाला बाबा आहेत, तुळशीवाल्या माता भगिनी आहेत, मातृवर्ग बहुसंख्येने आहे, पितृवर्ग बहुसंख्येने उपस्थित आहेत. आणि महाराज आपल्या गावचे तरुण तडफदार गोरख भाऊ आपली सांगळेवाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी पोहोचली, आपली संस्कृती आपला इतिहास या माध्यमातून महाराज आपल्या सांगळेवाडीचा सप्ताह, मग तो हरिपाठाच्या फुगड्याच्या माध्यमातून असेल, कीर्तनाच्या माध्यमातून असेल, खरोखरच पूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्याचं काम गोरख भाऊनी केलंय. त्यांच्याकरता आपापल्या हाताने टाळ्या वाजवा. आणि सुंदर असे आपल्याला पेटी मास्तरही लाभलेले आहेत. आता जास्त प्रस्तावना न करता शिवेकडे आपण ओळूया अभंगाच्या. विठाला विठाला काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. क्षमा करा, एक नाव खरोखरच विसरून गेलो. प्रत्येक वर्षी ज्यांची आपल्या सप्ताहामध्ये उपस्थिती असायची, ज्यांच्या मार्गदर्शनाने, ज्यांच्या ज्ञानेश्वरी पारायणाच्या नेतृत्वाने आपला खरोखर सप्ताह आतापर्यंत चालत असा, असे हरिभक्त पारायण
शास्त्री महाराज, गोपाळ महाराज शास्त्री महाराज या आपल्या सप्ताह करता खूप त्यांनी योगदान सुरुवातीपासून एकदम ज्ञानेश्वरीचे पारायण नेतृत्व असेल, मार्गदर्शन असेल, पण आता म्हणजे त्यांची एवढी तब्येत साथ देत नाही म्हणून त्यांची उपस्थिती नाही. गेल्या वर्षीही बळच 2-3 दिवस एक आग्रहापोटी आले होते, पण महाराज त्यांचीही आठवण आपल्याला या सप्ताहाच्या रूपाने होते. विठाला विठाला प्रस्तुत अभंगामधून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय संतांच्या उपकाराबद्दल आपल्या अंतःकरणामधून कृतज्ञतेचा भाव प्रगट करतात. या जगामध्ये 2 प्रकारचे वर्ग आहेत. लक्षपूर्वक ऐका. एक पहिलीचा वर्ग आणि दुसरीचा वर्ग नाही. 2 वर्ग आहेत. एक वर्ग आहे कृतज्ञ आणि दुसरा वर्ग आहे कृतघ्न. केलेले उपकार जो जाणतो त्याला कृतज्ञ म्हणतात आणि केलेल्या उपकाराचं ज्याला काहीच घेणं देणं नाही त्याला कृतघ्न म्हणतात. कृतम जानाति इति कृतज्ञ. केलेले उपकार जो जाणतो त्याला कृतज्ञ म्हणतात आणि कृतम हंती इति कृतघ्न. केलेले उपकाराचं जो हनन करतो त्याला कृतघ्न म्हणतात. पण या जगामध्ये येऊन मनुष्य जर कृतज्ञ बनत असेल तर त्याच्या जीवनामध्ये त्याला ऊर्ध्वगती प्राप्त होत असते. आणि या जन्माला येऊन एखादा व्यक्ती जर कृतज्ञ न बनता कृतघ्न बनत असेल तर त्याला ऊर्ध्वगती प्राप्त होत नाही, श्रेष्ठ गती प्राप्त होत नाही, तर त्याच्या जीवनामध्ये त्याला अधोगती प्राप्त होत असते. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला ऊर्ध्वगतीच्या दिशेने, श्रेष्ठ गतीच्या दिशेने वाटचाल करावी असं वाटत असेल तर आपलं जीवन कृतज्ञ असावं, आपलं जीवन कृतघ्न नसावं. विढाला विढाला. पण या जगामध्ये बहुतेक लोक कृतज्ञ राहायला तयार नाहीत. प्रत्येक व्यक्ती मात्र कृतघ्न बनतोय. काहीच त्याला उपकाराचं घेणं देणं नाही. आपलं जीवन ज्याच्यामुळे घडलंय, ज्यांच्या मार्गदर्शनाने आपल्या जीवनाची वाटचाल झाली, ज्यांच्या मार्गदर्शनाने, ज्यांच्या सांगण्याने, ज्यांच्या सहकार्याने आपण श्रेष्ठ गतीकडे आपली वाटचाल चालू आहे, त्यांच्या उपकाराचे अंतःकरणामध्ये काहीच जाणीव या कलियुगामध्ये कोणी ठेवायला तयार नाही. जोपर्यंत आपल्याला श्रेष्ठ गती प्राप्त होत नाही तोपर्यंत मात्र त्यांच्या पुढे पुढे करत असतो आणि आपलं एकदा साध्य प्राप्त झालं की म्हणत असतो माझ्या स्वतःच्या प्रयत्नाने मी प्राप्त केलंय. स्वतःच्या प्रयत्नाने ज्ञानोबरायांनी त्याचं वर्णन केलेलं आहे की कृतज्ञा उपकार केला का चोरा व्यवहार दिदला निसुग स्तविला विसरे जैसा. ज्ञानोबराय म्हणतात कृतज्ञावर तुम्ही कितीही उपकार करा त्याला त्याचं काहीच घेणं देणं नाही. विसरे जैसा प्रत्येकाला लावायचं. कृतज्ञा उपकार केला विसरे जैसा, का चोरा व्यवहार दिदला विसरे जैसा आणि निसुग स्तविला विसरे जैसा. प्रत्येक तिन्ही पदाला मात्र विसरे जैसा हे क्रियापद लावावं लागतं. कृतज्ञावर उपकार करा म्हणतात ज्ञानोबराय, तो मात्र विसरून जातो, त्याला त्या उपकाराचं काही घेणं देणं नाही. का चोरा व्यवहार दिदला. आपण व्यवहार करत असताना भाऊसाहेब चांगल्या माणसाबरोबर करतो का चोरा बरोबर करतो? चांगल्या माणसाबरोबर. ज्ञानोबराय म्हणतात एखाद्या व्यक्तीने चोरा बरोबर व्यवहार केला आणि चोराला मात्र व्याजाने पैसे दिले. काय दिले? चोराला मात्र व्याजाने पैसे दिले. मला सांगा चोर हा व्याज देईन का मुद्दल देईन? काय देईल गुटू भया? हे बी काय वेदांत आहे का? आता चोर मुदलही देणार नाही आणि व्याजही देणार नाही. चोरा व्यवहार दिलेला विसरे जैसा. चोर मात्र अंतःकरणामध्ये आपल्याला कोणीतरी पैसे दिलेत हे मात्र कधी ठेवत नाही, तो विसरून जातो. का निसुग स्तविला विसरे जैसा. निसुगाचं जर आपण स्तवन केलं, स्तुती केली तर तोही ज्ञानोबराय म्हणतात विसरून जातो. निसुग म्हणजे काय तर कोडग्या लाज नाही आणि कालचा कोडगा आज नाही. त्याला आपल्या भाषेमध्ये काय म्हणतात? निर्लज्जम सदा सुखी. निर्लज्ज पुरुषाचं कितीही वर्णन करा, कितीही स्तुती करा, त्याच्या समोर कितीही तुम्ही काही चांगलं बोला, तो मात्र विसरून जातो. ज्ञानोबरायाने 2-3 दृष्टांत दिले. हे कृतज्ञ पुरुषाबद्दल आहे. चोर असेल, निसुग पुरुष असेल किंवा कृतज्ञ पुरुष असेल, हे मात्र विसरून जातात. पण जो जगामध्ये आपल्यावर केलेले उपकार विसरून जातो
त्याचं जीवन ऊर्ध्वगतीकडे कधी जात नाही. विढाला विढाला म्हणतात महाराज, केल्याले उपकार जो जाणतो त्याला कृतज्ञ म्हणतात, केल्याले उपकार जो जाणत नाही त्याला कृतघ्न म्हणतात. आमच्या जीवनामध्ये आम्हाला वाटचाल ऊर्ध्वगतीच्या दिशेने करायची, श्रेष्ठ गतीच्या दिशेने करायची. आमच्या जीवनामध्ये आम्हाला चांगलं साध्य प्राप्त करून घ्यायचंय. आम्ही मात्र केलेले उपकार जाणणारे माणसं आहोत. आम्ही मात्र साधू संतांच्या संगतीमध्ये राहणारे आहोत. या सांगळेवाडीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहामध्ये येऊन 4 शब्द चांगले ऐकणारे माणसं आहोत. आम्हाला सांगा, आम्ही उपकार कोणाचेही विसरणार नाही, कारण आमच्या जीवनाचं आम्हाला सोनं करून घ्यायचे. आम्हाला चांगली श्रेष्ठ गती प्राप्त करायची, ऊर्ध्वगती प्राप्त करायची. आम्ही मात्र उपकार कोणाचेही विसरणार नाही. पण या जगामध्ये आमच्यावर उपकार कोणाचे ते सांगा. आपल्यावर. तसं व्यवहारामध्ये अनेक जणांचे आपल्यावर उपकार आहेत, पण व्यावहारिक दृष्टीने विचार करायचा नाही आपल्याला. पारमार्थिक दृष्टीने आपल्यावर महाराज अनेक जणांचे उपकार आहेत, पण शास्त्राने मात्र 3 जणांचे प्रामुख्याने आपल्यावर उपकार सांगितलेत. आणि त्या 3 व्यक्ती, त्या 3 वस्तू मात्र आपला जन्मभर वंदनीय असल्या पाहिजे. याव जीवो त्रयो वंद्या गुरु वेदांत ईश्वराः आदो ज्ञानाप्तये पश्चात कृतघ्न निवृत्तये. जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये प्राण आहे, जीव आहे, तोपर्यंत 3 गोष्टी आपल्याला मात्र वंदनीय असल्या पाहिजे. याव जीवो त्रयो वंद्या, कोण? गुरु, वेदांत, ईश्वरः. आपले गुरु आपल्याला वंदनीय असली पाहिजे, आपला वेदांत नाम शास्त्र वंदनीय असलं पाहिजे, आणि ईश्वर हा अर्थात भगवान परमात्मा सुद्धा आपल्याला वंदनीय असली पाहिजे. का? आदो ज्ञानाप्तये, अगोदर आपल्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता. आणि तुम्ही म्हणले महाराज आम्हाला ज्ञान प्राप्त झालंय, आम्हाला गुरुचीही गरज नाही, शास्त्राचीही गरज नाही, आणि देवाचीही गरज नाही, असं मात्र चालणार नाही. पश्चात ज्ञान प्राप्तीनंतर कृतघ्न निवृत्तये, आपल्यावर कृतज्ञतेचा आळ येऊ नये म्हणून जोपर्यंत अंतःकरणामध्ये जीव आहे, प्राण आहे, या तिघाबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. विढाला विढाला. लोकांमध्ये अगोदर गुरुला घेतले, संतांना घेतले, नंतर शास्त्राला घेतले, आणि नंतर भगवान परमात्म्याला घेतले. पण आपल्या अभंगाच्या दृष्टीने मात्र आपण अगोदर देवाला घेणार आहेत, नंतर शास्त्राला घेणार आहेत, नंतर गुरुला अर्थात महाराज संतांना घेणार आहेत. आपला वंदनीय का असावेत? महाराज भगवान परमात्मा आपल्याला जन्मभर वंदनीय असली पाहिजे. भगवान परमात्म्याबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे, कारण भगवान परमात्म्याचे आपल्यावर अमूल्य उपकार आहेत, त्याचं मूल्य सुद्धा करता येत नाही. काय भगवान परमात्म्याचे आपल्यावर उपकार आहेत? महाराज या भगवान परमात्म्याच्या सत्तेने आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला, ही भगवान परमात्म्याची सगळ्यात मोठी उपकार आहे. भगवान परमात्म्याच्या सत्तेने, भगवान परमात्म्याच्या कृपेने, भगवान परमात्म्याच्या उपकाराने आपल्याला अमूल्य नरदेह प्राप्त झालाय. म्हणून भगवान परमात्म्याबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. कृतज्ञ भगवान परमात्म्याबद्दल राहणं म्हणजे नेमकं काय? त्यांनी नरदेह प्राप्त करून दिला, ज्याच्या करता नरदेह प्राप्त करून दिलाय, ती जर गोष्ट आपण जन्माला येऊन केली तर आपण भगवान परमात्म्याबद्दल कृतज्ञ आहेत. आणि ज्याच्या करता नरदेह प्राप्त करून दिलाय ती गोष्ट न करता इतर गोष्टी करता आपला नरदेह खर्च केला तर भगवान परमात्म्याबद्दल आपण कृतज्ञ आहेत. विठ्ठला ही सर्व प्रमाण झालेली कालच्या कीर्तनामध्ये, परवाच्या कीर्तनामध्ये दिली. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासी जीव पण भवरोग. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. आपला भजना करता अमूल्य नरदेह दिला, पण तेच भगवान परमात्म्याचं भजन आपण केलं तर आपण कृतज्ञ. आणि भजन तो या झाला फाटा बाधिकेचा असं जर झालं तर आपण भगवान परमात्म्याबद्दल कृतज्ञ आहेत. आणि महाराज कृतज्ञ बनला आणि भगवान परमात्म्याने ज्याच्या करता नरदेह दिलाय ती गोष्ट नाही जर केली तर आपला ऊर्ध्वगती प्राप्त होत नाही, अधोगतीला गेल्याशिवाय राहत नाहीत. नरक साधीला विसरोनी देवा, नरक साधी
नरक साधीला विसरोनी देवा, बुडाले ते भवा नदी माझी. अर्थात त्यांना ऊर्ध्वगती विसरल्यामुळे प्राप्त होत नाही. मला त्यांना भवसागरामध्ये 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागतं, अधोगती प्राप्त होते. पण भगवान परमात्म्याची जर आपण साधना केली, नामचिंतन केलं आणि महाराज या भवनदीतून तरुण जर आपण गेलो नरदेहाला प्राप्त झाल्यानंतर, तर खरं आपण भगवान परमात्म्याबद्दल कृतज्ञ, आपण कृतज्ञ म्हणणार नाही. महाराज तुम्ही सांगितलं तर आपण कायम भगवान परमात्म्याबद्दल आम्ही कृतज्ञ राहू, कृतज्ञ राहणार नाही. आम्हाला दुसरी गोष्ट सांगा, आणखीन कोणाबद्दल कृतज्ञ राहायचं? मला शास्त्र सांगते वेदांताबद्दल, अर्थात शास्त्राबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. कारण आपल्या जीवनामध्ये काय करावं आणि काय करू नये याचा निवाडा जर कोण करत असेल तर ते शास्त्र करत आहे. नाहीतर मग शेजारी असं म्हणत होते म्हणून माळ काढून टाकली आणि करून करून भागले आणि परमार्थाला लागले. शेजाऱ्याने नाव ठेवायला लागले म्हणून परत परमार्थ सोडून दिला. शेजारी लईट नाव ठेवायला लागले म्हणून कोंबड्या ऐकून टाकल्या. शेजाऱ्यामुळं आणि दुसऱ्यामुळं असा काहीच संबंध नाही. शेजाऱ्याचा संबंध नाही, गावाचा संबंध नाही, पाहुण्या रावळ्याचा संबंध नाही, कीर्तनकार काय सांगते याचाही संबंध नाही. शास्त्र काय सांगते हे जर कीर्तनकार सांगत असले तर संबंध आहे. आपण काय बोलतो याला काहीच किंमत नाही. मला काय वाटतंय, मला असं वाटतंय. वैद्य बाबा म्हणायचे तुला तसं वाटतंय ते पोत्यात घालून ठेवून दे. शास्त्र काय सांगते ते सांग. कारण शास्त्राने काय करावं, किम करणीयम किम न करणीयम, काय करावं, करण्यास योग्य काय आहे आणि करण्यास काय योग्य नाही हे शास्त्राने आपल्याला सांगितलंय. म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना मी सांगतोय म्हणून तू ऐक अशातला भाग नाही, पण काय करावं आणि काय करू नये हे शास्त्राने सांगितलेलं आहे. तू युद्ध करावं का न करावं हे मी सांगत नाही, तुला शास्त्र सांगते. तस्मात् शास्त्र प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम निहरहसी. हे अर्जुना कर्म करण्यास योग्य तू होशील, पण ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम, हे शास्त्र जाणावं आणि त्या शास्त्राने जे विधान केलेलं आहे त्याच्यानुसार कर्म काय करावं. काय शास्त्राने सांगितलंय? तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य अकार्य व्यवस्थितो. कार्य काय आहे आणि अकार्य काय आहे, म्हणजे करण्यास योग्य काय आहे आणि करण्यास योग्य काय नाही हे मात्र शास्त्राने सांगितलंय. आणि मनुष्य त्या पद्धतीने जर वागत असेल तर तो शास्त्राबद्दल कृतज्ञ आहे. मला सांगा, आपल्या शास्त्राने वेदाने श्रुती मातेने सांगितलंय की कलंजम्मा भक्षेत. शास्त्राने सांगितलंय, वेदाने सांगितलेलं आहे. हे रामेश्वर बोन नाही सांगितलं की मांस खाऊ नका. कोणी सांगितलंय? वेदाने सांगितलंय, शास्त्राने सांगितलंय. सुरामा पिबेत, मदिरा पान करू नये, दारू पिऊ नये. माणसं म्हणतात महाराज आमच्या परंपरेने चालत आले. काय हे खाणं पिणं कापणं वाईट वाकडं करणं हे आमचे परंपरेने आले आणि आमचे काय पूर्वज इतके क्वालिटीचे येडे होते काय म्हणते. अरे तुझे पूर्वज काय होते हे सांगू नको, शास्त्र काय सांगते ते सांग. तुझे पूर्वज जर शास्त्रानुसार वागत नसतील, जिवंत पशुची हत्या करून पोटाची खळगी भरत असतील तर त्याच्याकरता नरक सांगितला. विठाला विठाला. शास्त्र सांगतंय आपल्याला मा हिंसा सर्व भूतानी, कुठल्याही पशुची हिंसा करू नये, कुठल्याही पशुची हत्या करू नये. आणि या कलियुगामध्ये आपल्या अज्ञानामुळे, आपल्या काही वाईट संगतीमुळे आपण जिवंत पशुची हत्या करून आपल्या पोटाची खळगी जर भरत असाल तर ती खळगी भरलेली, ते पोट भरलेलं आपल्याला कधी समाधान लागून देणार नाही. आणि आपल्या जीवनाची वाटचाल ही ऊर्ध्वगतीने कधी होणार नाही, अधोगतीने होणार आहे. आपण थोडासा विचार करा की जिवंत पशुला मारावं आणि जिवंत पशुला मारून आपलं पोट भरावं, किती योग्य आहे? शास्त्र बाजूला सोडून द्या, तुमचं तुम्ही विचार करा. म्हणून तरी महाराज तपपूर्तीपर्यंत बरेच निचरा करत 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 महाराज बाजूला होत 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 जिवंत पशु जरा कमी झालेत. कुठं निघालेत? हिंसा सर्व भूतानी. आपला शास्त्र सांगते
जिवंत पशुची हत्या करू नका, तुम्ही मांसाला स्पर्श सुद्धा करू नका. हे कोण सांगतंय? मी. शास्त्र सांगते, पण मीच सांगतोय आता. शास्त्र सांगते काय करावं आणि काय करू नये. आपल्या जीवनाची वाटचाल ही शास्त्राच्या दिशेने असावी महाराज. म्हणून शास्त्राबद्दल आपण कृतज्ञ राहावं. ज्ञानोबरायांनी त्या श्लोकावरती सुंदर एक सिद्धांताची ओवी दिली. का अहितापासून काढीती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती पुरवती माऊली जगा. महाराज श्रुतीला अर्थात वेदांत शास्त्राला, वेदाला, काय वेदाचा फोन आला का? श्रुतीला, वेदाला, महाराज शास्त्राला आई म्हणलंय. नाही गा श्रुती पुरवती माऊली जगा. या जगामध्ये श्रेष्ठ आई जर कोण असेल तर ती म्हणजे श्रुती माता आहे, वेद माता आहे, शास्त्र माता आहे, वेदांत माता आहे. आणि आईचं काम काय असतं तर लेकरू जर वाईट दिशेने निघालं तर त्याला मात्र हाताला धरावं आणि चांगल्या दिशेने महाराज वाटचाल करावी. आईचं काम आहे ते. कारण बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. ही श्रुती माता मात्र प्रत्येक बाळकाला काय लागतंय, हे बालक कोणत्या अधिकाराचे, हे विषयी आहे का, जिज्ञासू आहे का, पामर आहे का, मुक्ततेपर्यंत गेलेलं हे बालक आहे, ही श्रुती माता जाणत असते. माऊली म्हटलंय, माऊली. ती माऊली, श्रुती माऊली काय करते? ज्ञानोबराय म्हणतात अहितापासून काढीती. अहितापासून आपली आई बाजूला काढत असते. बरं, केवळ अहितापासून काढत नाही तर हित देवोनी वाढविती. आपलं हित बाजूला करते आणि हित देऊन आपल्याला श्रुती रूपी आई, वेदांत रूपी, वेद रूपी आई ह्या महाराज अज्ञानी बालकाला वाढवण्याचं काम करते. नाही गा श्रुती पुरवती माऊली जगा. या जगामध्ये दुसरी श्रेष्ठ माऊली कोण नाही, ती म्हणजे श्रुती माता आहे. अर्थात वेदांत माता आहे, ज्ञानेश्वरी रूपी माता आहे, गाथा रूपी माता आहे. फक्त आपण त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? महाराज 12 वर्षापासून सुंदर आपल्या गावामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण चालतंय. पण खरोखरच अंतःकरणामधून ज्ञानेश्वरीला आपण जर आई समजलं आणि ती आई आपल्या हाताला धरून खरोखरच आपल्या संसारूपी सागरातून हित देऊन बाहेर काढणार आहे असं जर वाटलं तर महाराज, आम्ही त्या दिवशीच बोललो पारायणामध्ये, घरी जेवढे जेवढे म्हातारे माणसं बसलेले त्यांचं घरी काहीच काम नाही, त्यांना नाही ऐकू येऊ द्या, पण कमीत कमी मंडपामध्ये तरी येऊन बसा 7 दिवस. इथं बाबा एक असतील बघा, फेट्यावले बाबा असतील. घरी बसण्यापेक्षा इथं येऊन बसा. ती ज्ञानेश्वरीचे अक्षर जरी आपल्या कानावर पडले, ती ज्ञानेश्वरी रूपी आई आपलं हित केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सप्ताहापुरते एरवी तर चालू आहे आपलं. खरोखर ज्यांना गोमातेचं काम आहे, गाईचं काम आहे, त्यांनी कामच केलं पाहिजे. पण जे बिनकामाचे, ज्याला आपल्या भाषेमध्ये उडान टप्पू म्हणतात, म्हणजे टप्पू देऊन सुद्धा ते सप्ताहामध्ये येत नाहीत. आम्ही तर आता एक मोहीम राबवायचं ठरवले सांगलीवाडीमध्ये. जेवढी म्हणजे म्हाताऱ्या माणसाला चालता येत नाही, क्वालिटीचे म्हातारे आहेत, त्यांच्याकरता एक गाडी करायची, पूर्ण सांगलीवाडीमधून फिरायचं आणि सगळे आणून मंडपामध्ये ठेवायची. ते नाही यायचं म्हणले तरी उचलून टाकायचे. त्यांनी काही सांगू द्या, नात रडते, कोंबड्या रडते, आपलं ते काही सांगू आहेत असे कोंबड्या, तुका म्हणे आयसे आहेत गाडी, कोंबड्या सांभाळणारे म्हातारे आहेत. पण त्यांनी सुद्धा महाराज इथं आलं पाहिजे. कारण आपल्याला ज्ञानेश्वरी रूपी आई शास्त्र हे आपलं हित करून देणार आहे. म्हणून शास्त्राबद्दल आपलं जीवन कृतज्ञ असावं. आपल्या जीवनामध्ये काय करावं आणि काय करू नये याची वाटचाल कोण करून देत असेल तर ते म्हणजे शास्त्रे, वेदांत शास्त्र, श्रुती रूपी शास्त्रे, वेद रूपी शास्त्रे. महाराज आम्हाला कळलं, आम्ही उद्यापासून मात्र ज्ञानेश्वरी पारायणाला येऊ. आमच्या जीवनामध्ये आम्ही गाथा वाचू, आमच्या जीवनामध्ये आम्ही भागवत वाचू, आमच्या जीवनामध्ये आम्ही हरिपाठ वाचू. आम्ही कृतज्ञ राहू, शास्त्राबद्दल कृतज्ञ राहू. कारण ते शास्त्र साधू संतांनी आपल्या करता करून ठेवले. तुम्ही सांगितलं महाराज, आम्ही देवाबद्दल कृतज्ञ राहायला तयार आहे, त्याचं मात्र आम्ही भजन करू. शास्त्राबद्दल आम्ही शास्त्र वाचत जाऊ आणि त्या शास्त्राप्रमाणे जसं सांगितलंय तसं वर्तन करू. आम्ही कृतज्ञ राहायला तयार आहेत. कारण आमच्या जीवनामध्ये आम्हाला अधोगती प्राप्त करून घ्यायची नाही, ऊर्ध्वगती, श्रेष्ठ गती प्राप्त करून घ्यायची. आणखीन कोणाबद्दल राहावं तर शास्त्र सांगते आपल्या गुरुबद्दल, आपल्या संताबद्दल आपलं जीवन कृतज्ञ असायला पाहिजे. संताबद्दल आपलं जीवन
कृतज्ञ असायला पाहिजे. आज तुकोबराय म्हणतात मी सुद्धा संतांबद्दल कृतज्ञ राहतोय. तुकोबरायांना विचारलं तुम्ही संतांबद्दल कृतज्ञतेचा भाव प्रगट करतात, असं नेमकं संतांनी काय तुमच्या जीवनामध्ये केले? मला संतांबद्दल आपलं जीवन कृतज्ञ असलं पाहिजे. मला अर्जुन भगवान परमात्म्याला सांगतोय, देवा संत वृंदे नमस्कारे जे का घडे तरी पूजिजे, हे वाचोनी केवी निंदिजे स्वये वाचा. देवा संतांना नमस्कार केला पाहिजे, संतांबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे, त्यांची आपल्या वाणीने निंदा नाही घडली पाहिजे. आणि तू जर म्हणत असतील की या भीष्माचार्यांना द्रोणाचार्यांना जर मारून टाकावं या युद्धामध्ये, तर मी काय भस्मासुर नाही. जेथीची कृपाला ही जे वरू, तेथीची मने व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे. गुरुन हत्वा ही महानुभावान, श्रेयो भोक्तुम भैक्षमपीह लोके, हत्वार्थ कामांस्तु गुरुनी हैव, भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. अर्थात देवा संतांबद्दल अंतःकरणामध्ये कृतज्ञतेचा भाव असला पाहिजे, त्यांच्याबद्दल कृतज्ञ कधीही राहू नये. तुकोबरायांच्या जीवनामध्येही मला संतांचे अनंत उपकार आहेत आणि त्या अनंत उपकाराची जाण तुकोबराय ठेवून संतांबद्दल मला कृतज्ञतेचा भाव ठेवतात. काही लोकांनी तुकोबरायांना विचारलं, तुकोबराय तुम्ही घरातल्या लेकरा बाळाला विचारायला तयार नाहीत, आपल्या पत्नीला विचारायला तयार नाहीत, पाहुण्या रावळ्याला विचारायला तयार नाहीत, कोणाला तुमच्या जीवनामध्ये जो मानायला तयार नाहीत, पण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही संतांना एवढी का किंमत देताय? संत दिसले की त्यांच्याबद्दल एवढं नम्र का राहताय? तुकोबराय म्हणतात संतांचे आमच्या जीवनावर एवढे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत, ते उपकार आम्हाला सांगता येत नाहीत. अभंगाचं पहिलं चरण. यांच्याकरता नाही, तुमची झोप जावा म्हणून तरी टाळ्या वाजवा. कारण त्यांच्या समाधानाकरता तुम्ही तशा वजनात टाळ्या वाजविणार. वजनात टाळ्या झाल्या तरी तिथं वजनात समाधान वाटतं, वजनात समाधान वाटतं. काय सांगू आता संतांचे उपकार,
मज निरंतर जागविती. तुकोबराय म्हणतात संताबद्दल आमचं जीवन कृतज्ञ का आहे, त्याचं कारण आहे संतांचे आमच्यावर उपकार आहेत. महाराज, उपकार शब्दाचे अर्थ अनेक आहेत, पण उप म्हणजे जवळ आणि करोती म्हणजे करणे. जे परमार्थिक उपकार भगवान परमात्म्याच्या जवळ नेऊन ठेवतात, जी क्रिया परमात्म्याच्या जवळ नेऊन ठेवते त्याला उपकार म्हणतात. व्यवहारामधले उपकार वेगळे आणि परमार्थामधले उपकार वेगळे. तुकोबराय म्हणतात संतांनी आमच्यावर एवढे उपकार केले, अर्थात जे काही संतांनी आमच्या करता केलंय त्या करण्याने मात्र आम्ही भगवान परमात्म्याच्या जवळ गेलो, म्हणून त्यांच्या आमच्यावर उपकार फार आहेत. काय सांगू आता संतांचे उपकार. तुकोबराय म्हणतात उपकार एवढे येते की ते आम्हाला सांगता येत नाही. काय सांगू म्हणतात. मला जे काय सर्वनांबी एवढा अवघड आहे. कधी कधी उपेक्षा वाचक येतं, कधी कधी खेद वाचक येतं, कधी कधी आदर वाचक येतं, तर कधी कधी महाराज अगणित वाचक येतं, म्हणजे अनिश्चित वाचक येतं, सांगता येत नाही. इथं मात्र खेद वाचक नाही, आश्चर्य वाचक नाही, उपेक्षा वाचक नाही, इथं मात्र अगणित आहे. तुकोबरायांना विचारलं किती उपकार केले, काही सांगता येत नाही. म्हणजे अगणित उपकार केलेले, त्या उपकाराचे महाराज इतके उपकार केले, एक प्रकारचे दोन प्रकारचे असं काही सांगता येत नाही. तुकोबराय म्हणतात काय सांगू. केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐशी माय. आणि हे मनाचे उपकार आहेत बरं, पण हे परंपरेने प्रमाण संतांच्या उपकाराकरता म्हणलं जातं. पण राऊत बाबांनी एकदा कीर्तनामध्ये सांगितलं होतं की हे मनाचे उपकार आहेत. कारण मनुराजा एक देहपुरी असे नांदतो त्याशी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न वारी, तेने केली कृपा आमावरी घा. त्याने किती कृपा केली, किती उपकार केले, तर केले उपकार त्याच्यात लक्ष नाही. केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐसी माय, धर्मे त्यांच्या देखील पाये, दिले अक्षय अभय दानगा. ही मनाची कृपा आहे, मनाने केलेले उपकार आहेत. पण आपण लावून घेऊ की मनरूपी संतांनी आमच्यावर जे उपकार केले ते सांगता येत नाहीत. हा काय सांगू म्हणतात तुकोबराय, सांगता येत नाही. लोक म्हणू लागले तुकोबराय तुमच्यावर तर उपकार केलेत आणि तुम्ही म्हणतात काय सांगू. अहो तुकोबराय सांगा ना काहीतरी. तुकोबराय म्हणतात काय सांगू. लोक डुकल्या घ्यायला लागलेत, काय सांगू. अहो तुकोबराय लोकांना झोपू द्या, कीर्तनामध्ये झोपण्याचा त्यांचा स्वभावच आहे, पण सांगा ना. तुकोबराय म्हणतात काय सांगू. अहो तुकोबराय सांगा ना. ते म्हणतात काय सांगू, चलू दे रात्रभर. अहो तुकोबराय तुमच्या उपकार संतांनी केले, पण सांगा ना काय सांगू. तुकोबराय आता तुम्हाला ते सांगू आणि न सांगूची गोष्ट माहित होती का. हा एक होता सांगून, दुसरा नको सांगू. तर राहिलं मला तरी काय करायचंय. नाही सांगत आता तुम्हीच मला नको सांगू. करतो युट्यूबवर ज्ञानेश्वर माऊली येते गरुड माझ्याकडे लगेच. हा काय सांगून नको सांगू आणि नको सांगू. मला ते पूर्वीच्या काळामध्ये मजेदार गोष्टी होत्या, पण आता काय सांगून नको सांगू तर राहिलंच नाही. आता काय चाललंय, हा मोबाईल मध्ये लुड आणि एकाबरोबर भिड, एकामेकाबरोबर भिडणं चाललंय, बाकी काय नाही महाराज. तुकोबराय म्हणतात सांगा ना.
तुकोबरायला विचारलं सांगा ना. तुकोबराय म्हणते काय सांगू. हा पुढे बसलेले तर काहीच पुरेश पाहून द्या ना, काय सांगू. हा पुढे बसणाऱ्यांना तर चुलवानच करायला सुरू केले, काय सांगू. हा अवघड आहे. तुकोबरायला वारंवार तुमच्या सारख्याने विचारलं, तुकोबराय सांगा. वेळ होत चालली, 7 ते 9 ची वेळ आहे, पुन्हा जेवायला वेळ पुरणार नाही, लवकर सांगा. तरी तुकोबराय एकदा म्हणले काय सांगू. अहो तुकोबराय सांगा ना. तुकोबरायांना उपकार सांगा सांगा म्हणल्यानंतर तुकोबराय सांगायला सुरुवात करतात. मज निरंतर वाजवल्यासारखं केलं पण वाजू नका कारण आम्हालाच वाजवल्यासारखं वाटायला. तुकोबरायांना वारंवार ती काय असतील तर मज निरंतर जागविती. संतांनी मात्र मला निरंतर जागवण्याचं काम केलंय. हा जागवलंय म्हणतात तुकोबराय. आणि ते जागवलंय कसं तर फक्त कीर्तनापुरतं नाही, भजनापुरतं नाही, फक्त संसारापुरतं नाही, तर अखंड जागवलंय. निरंतर जागविती म्हणजे ज्या जागवण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर नाही. निर्गता अंतरम यस्मात इति निरंतरः म्हणजे ज्या जागवण्यामध्ये काहीच अंतर नाही, हे निरंतर जागवणे. संतांनी आम्हाला निरंतर जागवलेले. मला सांगा आपण जागेत का झोपलेलो. झोपलेलो जागेत. हा झोपलेत का जागेत आपण. त्यांनी उत्तर दिलं जागेत. तुम्ही हा जागेत. तुम्ही कसं आहे आपण जागेत का झोपलेलो. बरं आपण जागेत आणि संत तर आपल्याला जागवतात. मग आता संत नेमके जागेत का झोपलेले. मग जर आपण जागे असून आपल्याला परत जागवत असली तर मग संत झोपलेले असले पाहिजे ना. आणि जर संत जागेत आणि आपल्याला जागवतात तर आपण झोपलेलो असलो पाहिजे. हा बरोबर आहे, बरोबर आहे. एकदम सुंदर प्रमाणे गात गात जागायचे आपल्याला. पण आपला विषय चालू होता की आपण जागलेले का झोपलेलो. अगोदर झोपलेले का जाग हे करावं लागेल मग गात जागा. प्रेम मागा विठ्ठला. हा महाराज आपण वरवरचे जागे आहेत महाराज, पण जागे बाहेर आत निजले कैसे घरात घरकुल केले. आपण मात्र चर्म दृष्टीने जागे आहोत पण दिव्य दृष्टीने झोपलेले आहोत. ज्ञान दृष्टीने आपण झोपलेलो. ही चर्मदृष्टी जी आहे त्याने मात्र आपण कीर्तनामध्ये जागेत, पण मला ज्ञानाच्या दृष्टीने मात्र आपण झोपलेले आहोत. आपल्याकडे दिव्य दृष्टी नाही, ज्ञान दृष्टी नाही. आणि साधू संतांकडे मात्र ज्ञान दृष्टी, दिव्य दृष्टी. महाराज यश्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. या निशा सर्व भूतानां तश्याम जागृती संयमी. यश्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. हे लक्षपूर्वक ऐका. 15 मिनिटं राहिले फक्त. चर्मदृष्टीचे डोळे उघडे ठेवून ऐका आणि सर्वांगाचे कान करून ऐका. जिथं मात्र संत जागे आहे तिथं मात्र आपण झोपलेलो. आणि आपण जिथं जागे आहोत तिथं मात्र संत झोपलेले. तुम्ही म्हणता महाराज परत परत सांगा. जरा कळल्यासारखं वाटले पण थोडं डोक्यावरूनच गेले. जिथं संत जागे तिथं आपण झोपलेलो आणि जिथं संत आपण जागे तिथं संत मात्र झोपलेले. आपण ज्या संसाराबद्दल जागे त्या संसाराबद्दल संत झोपलेले. आणि ज्या परमार्थाबद्दल आपण झोपलेलो तिथं संत मात्र जागे. मला सांगा आपल्याला कीर्तनात झोप येते का तमाशात.
हा कीर्तनात झोप येते याचा अर्थ विनेकरी सुद्धा तमाशाला जाते. तसं अवघड मान नका. विनोदाचा भाग सोडून द्या आणि विनागळ्यात राहू द्या फक्त. नाही पण ज्या अर्थी तुम्ही स्थितप्रज्ञ शिका भाषा बसला याचा अर्थ तुम्ही तमाशाला जात म्हणूच शकत नाहीत. नाही हा मला चेहऱ्यावरूनच कळत नाही. कारण कीर्तनकाराला दिलेला रिस्पॉन्स हा वेगळाच येते. कारण इथं कीर्तनकाराला रिस्पॉन्स देणार काय प्रतिसाद देणार याचा अर्थ तिकडे सगळा संपून गेलेला आहे. ज्या अर्थी खिशात पैसे दिसत नाहीत त्या अर्थी काहीतरी किराणा घेऊन आलेला आहे. मग कीर्तनकारांना सांगतोय त्या अर्थी स्माइल देत नाही रिस्पॉन्स देत नाही त्या अर्थी तिकडं हा मी जर तर म्हणे आल्याच माझ्यावर फायरिंग सुरू झाली बाबा. येवा का नाही सुट्टी घेऊन ते का का झाली ड्युटी चालू आहे ना. हा येताना एखादी बंदूकही घेऊन जायचं इकडे. ते बाकीचे महाराज इस्लामचे धर्मवली महाराज आपल्या आपल्या मस्जिद मध्ये कितकाळी महाराज ठेवून देते. आपल्या सांगलीवाडीमध्ये किती होतो बाई एखादी झाले ना पोरग धरायसारखं एखादी राय बोलते तुला आणा ना. अहो मला सावध राहणं गरजेचं. विषयांतर होईल पण जिथं संत जागे तिथं आपण झोपलेलो आणि जिथं आपण झोपलेलो तिथं संत जागेत. म्हणून संत आपल्या परमार्थाबद्दल जागे करतात. तुकोबराय म्हणतात संतांनी मला जागवले मज निरंतर जागविते. महाराज परमार्थ बरं आता व्यवहाराबद्दल आपण जास्त बोलणारच नाही कारण वेळ पुढे चाललेली. परमार्थामधली जागृती ही दोन प्रकारची. एक साधनात्मक जागृती आणि एक साध्यात्मक जागृती. परमात्म्याच्या प्राप्तीकरता जे साधन म्हणून केलं जातं आणि त्या साधनाबद्दल जे सामान्य जीव झोपलेले त्यांना साधू संत नेहमी जाग करत असतात. ज्ञानोबरायपासून निळोबरायपर्यंत सगळ्या साधू संतांनी आपल्याला साधनात्मक जागवलेले. संत संग धरा तुम्ही हरी भजन करा पाठी लागला से काळ दात खातो करकरा उठा उठा जागा पाठी वय आले मोठे पंढरी वाचुनी तुझा गाव नाही कोठे. ज्ञानोबरायांनी महाराज ही आपल्याला साधनात्मक जागृती दिली. केवळ महाराज ज्ञानोबरायांना आपण ज्ञानीयांची राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप म्हणतो. ते महाराज ज्यावेळेस लोक ऐकत नाहीत त्यावेळेस लोक महाराज ज्ञानोबरायांच्या मुखामधली वाक्येत वाजत असे बोंब कोणी नायकती कानी हरी हरी न म्हणे तया थोर झाली हानी. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. ही ज्ञानोबरायांनी दिलेली जागृती ही साधनात्मक जागृती. चला नामदेवराय सुद्धा आपल्याला जागृती देतात. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता सुखवी व्यथा जन्माच्या. महाराज नामदेवरायांनी आपल्याला जागृती दिली. मला चाल म्हणले बोल अशी झाली काय काय उठा. महाराज आपण चाल म्हणल्या माणसं असे ताईट बसते तर नामदेवरायांनी कशी जागृती दिली असती. बरं नामदेवरायांनी काय आपल्याला फटके मारून जागृती दिली नाही विनंती करून जागृती दिली. विष्णुदास विना विना
दास विनवी नामा, भूलू नका भव कामा, धरा अंतरी निज प्रेमा, न चुका नेमा हरी भक्ती का, आयुष्य जाता हे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्री हरीच्या. महाराज नामदेवरायांनी जागृती दिली, नाथ महाराजांनी जागृती दिली, कर जोडोनी विनवितो तुम्हा. ही महाराज नाथ महाराजांची जागृती. हेची माझी विनवणी, जोडोनी या कर दोनी, शरण एका जनार्दनी, तुम्ही वासुदेव म्हणानुदिनी. तुम्ही वासुदेव म्हणानुदिनी. हे तुम्ही वासुदेव म्हणा. अण्णा म्हणतील सकाळी येऊन म्हणा, आता शेंगा हाणू नका, सकाळी येऊन म्हणा. काय म्हणायचंय ते म्हणा, सगळे वासुदेव तुम्हीच म्हणा, आंधळे पांगळे तुम्ही म्हणा, भोपळ्या म्हणा, पण सकाळी म्हणा. त्याच्यामुळे मी जास्त चालेत म्हणत नाही, कारण मी थोडंही म्हणलं तरी अण्णा दिसायलेत मला. बाळूभाऊ ते काकडा करतेच ना, कारण आमचा काकड्याचा टायमाला पाय वाकडा असतो. पण मला ज्या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात गोड जर चाली कोणी गायल्या असतील काकड्याच्या, तर त्या गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजांनी गायल्यात. आणि सगळ्यात मोठी सप्ताहामधली साधना जर कोणती असेल तर ती म्हणजे काकड्याची, आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी पारायणाची सगळ्यात मोठी साधना. पण ती सगळ्यांच्या जीवावर येते. विढाला विढाला. नामदेवराय जागृत देतात, ज्ञानोबराय जागृत देतात, नाथ महाराज जागृत देतात, तुकोबरायांनी सुद्धा आपल्याला प्रत्येक अभंगामध्ये जागृत दिली. जागा रे गोपाळांनो राम नामे जागा. जगजोगी जागे जागे बोलती, जागतात असं वाजून जागलीच बघा. त्यांनी महाराज जागृत दिली. वेळोवेळा पारायण नारायण हे करी, ही साधनात्मक जागृती. आणि महाराज तुकोबराय म्हणतात आम्हाला साधनात्मक जागृती दिली, आणि ती निरंतर दिली. मज निरंतर जागविती. केवळ साधनात्मक जागृती देऊन आमच्या अंतःकरणामधला मल विक्षेप नावाचा दोष निवृत्त झाला. एवढ्यावर साधू संतांनी आम्हाला ठेवलं नाही. आवरण दोष घालवण्याकरता साध्यात्मक जागृती दिली. यस्य नाहंकृतो भाव बुद्धिर्यस्य न लिप्यते, हातवा पिस इमाल लोकान न हंतीन निबद्धते. ज्ञानोबरायांचं भाष्य पहा त्याच्यावरच. तो अविद्येची निदा, विश्व स्वप्नाचा हा धांदा, भोगित होता प्रबोधा अनादि जो. अविद्यारूपी मायारूपी निद्रेमध्ये जो जीव झोपी गेलेला होता, त्याला मात्र साधू संत श्री गुरु मात्र साध्यात्मक जागृती देऊन त्याला जाग करत असतात. तो महावाक्याचे निनावे, गुरु कृपेचे निथावे, माता हात ठेविला नव्हे आपटीला जैसा. त्याला डोक्यावर हात देऊन तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात, आणि ते तत्व तूच आहेत हे मात्र थापटून सांगतात. मला जाग करायचं म्हणजे फक्त निस्ता पांघरून उडून चालत नाही, त्याला थापटावं लागतं हाताने. नाही हाताने तर नंतर पायाने, नाही पायाने तर नंतर लाकडाने, आणि तेवढं बी नाही जमलं तर मग बकेटभर पाण्याने थापटावं लागतं. थापटीला जैसा. तो महावाक्याची नावे, गुरुकृपेचे निथावे, माता हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. त्याला जागृती देतात साध्यात्मक, आणि अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीवर आरूढ करून त्याला आत्मस्वरूपाची ओळख करून दिल्यानंतर मला स्वरूप संधान ज्याला म्हणतात, अर्थात आपल्या आत्मस्वरूपामध्ये रत करतात. तत्वमसी ऐसी वाणी, एक वेळा पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळोनी, तत्क्षणी जागिन्नला. जागिन्नला अर्थात साध्यात्मक जागृतीने. कारण तुका म्हणे कानी, ऐकली मात तोची झाला घात जीवपणाचा. ही जी जागृती आहे ही साध्यात्मक जागृती. विढाला विढाला. साधू संतांनी मला जे जाग केले ती साधनात्मक जागृतीने सुद्धा जाग केले, आणि साध्यात्मक जागृतीने सुद्धा जाग केले, आणि ते निरंतर जागवलंय. मज निरंतर जागविती. आणि तुकोबराय म्हणतात
त्यांनी केलेले मी तुम्हाला सांगितलं होतं की उपकार सांगता येत नाही, कारण आम्हाला निरंतर जागवून मात्र आत्मस्वरूपापर्यंत त्या साधू संतांनी पोहोचण्याचं काम केले जागृतीच्या माध्यमातून. पण उपकार मात्र सांगता येत नाहीत आणि त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण पण होता येत नाही. का उत्तीर्ण होता येत नाही? कारण तुकोबराय म्हणतात की जे त्यांनी आम्हाला दिले त्याच्या मोबदल्यामध्ये आमच्यापाशी त्यांच्याकडे देण्याकरता आम्हाला त्यांना काहीच शिल्लक नाही. त्यांच्या पायावर आमचा जीव जरी ठेवला तरी तो कमी पडेल. अभंगाचं दुसरं चरण. कीर्तन झाल्यावर गोड गोड. कीर्तनातही गोड आणि कीर्तन झाल्यावरही गोड. तुम्ही म्हणतात कीर्तन लवकर सोड, मग आम्ही करतो त्या गोड. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुकोबराय म्हणतात आम्हाला जे साधू संतांनी जागृतीच्या माध्यमातून प्राप्त करून दिले त्याच्या मोबदल्यामध्ये जर आम्हाला त्यांना काही द्यायचं म्हटलं तर काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई. त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण जर व्हायचं असेल तर आम्हाला काय त्यांना द्यावं हे मात्र कळत नाही. आणि आमचा जीव जरी द्यायचा म्हणलं तरी ठेविता हा पायी जीव थोडा किंवा ठेवितो हा पायी जीव थोडा. त्यांच्या चरणावरती आमचा जीव जरी समर्पित केला तरी तो सुद्धा थोडा होईल. कारण का जीव थोडा होणार आहे? कारण जीवापेक्षा प्रिय काहीच नाही, पण तो सुद्धा कमी पडेल. कारण निळोबरायांचे एक प्रमाणे जीव देऊ तरी तो मिथ्या. जर जीव द्यायचा म्हटलं तर तो मिथ्या आहे. आणि दुसऱ्या अंगाने चिंतन केलं आपला जीव द्यायचा म्हटलं तर तो सुद्धा थोडा पडणार आहे, कमी पडणार आहे. त्याचं कारण आहे जी आम्हाला साध्यात्मक जागृती दिली त्या जागृतीच्या माध्यमातून शिव आणि जीव हा वेगळा राहिलेला नाही. म्हणून मी जीव सुद्धा समर्पित करू शकत नाही. कारण जो अंश रूपाने जीव होता ममैवांश जीव लोके. कारण परमात्म्याचे आपण अंश आहेत आणि अंशाची दाव ही अंशीकडे असते. काय अंशाची दाव कुणाकडे असते? अंशीकडे असते. बिंदूची दाव ही सिंधूकडे असते. पाण्याचा जो बिंदू आहे तो सिंधू नाम समुद्राला मिळेल तेव्हा तो परिपूर्ण होत असतो. जसा बिंदूची दाव सिंधूकडे, अंशाची धाव ही अंशीकडे. परमात्म्याचे आपण अंश आहेत. हा अंश तोच पर्यंत परिपूर्ण होत नाही जोपर्यंत त्या परमात्म स्वरूपामध्ये विलीन होत नाही. आणि एकदा का तो जीव शिवत्वाला प्राप्त झाला, आत्मबोधावर आरूढ झाला, तुका म्हणे कैची कीव आणि कोठे जीव निराळा. अशी जोपर्यंत वृत्ती होत नाही तोपर्यंत जीव वेगळा आणि शिव वेगळा. पण तुकोबराय म्हणतात आम्हाला साधू संतांनी साधनात्मक साध्यात्मक जागृती देऊन जीव शिवामध्ये भेद राहिला नाही. म्हणून तुम्हाला जरी वाटत असेल मी साधू संतांच्या चरणावर जीव ठेवावा, पण तो सुद्धा थोडा पडेल, कमी पडेल. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता पायी जीव थोडा.
तुकोबरायांना विचारलं, साधू संतांनी तुम्हाला जागवले, निरंतर जागवलंय, पण त्या जागवण्याची काही पद्धत असेल ना. तुम्हाला साधनात्मक जागवलंय, साध्यात्मक जागवलंय, पण ते जागवत असताना त्यांनी नेमकं कशा पद्धतीने जागवलंय हे मात्र अभंगाच्या तिसऱ्या सहज बोलणे हेता उपदेश, 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 सहज बोलणे हेता सहज बोलणे, साधू संत जागवतात आणि सहज बोलण्यामधून उपदेश करतात. मला संतांच्या मुखामधून आपल्या जीवनाकरता सहज जरी एखादं वाक्य निघून गेलं तरी मला ते आपल्या जीवनाचा उद्धार करत असतं. आणि साधू संतांचं आशीर्वादात्मक सहज बोलणं ते आपल्या जीवनाचा उद्धार करतं. आणि साधू संतांचं उपेक्षात्मक आपल्यासाठी बोलणं हे आपल्या जीवनाची अधोगती करत असतं. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ कोटी जोडावे, परमार्थ कोटी जोडावे, परमार्थ कोटी जोडावे. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ कोटी जोडावे, परमार्थ कोटी जोडावे. वा, सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी. पोटी म्हणजे पोटी दृढावे नाही, पोटी शब्दाचा अर्थ आहे अंतकरणामध्ये. आणि मला निरोप राहायचं प्रमाणे वाटतं. हा, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. त्यांची सहज जरी गोष्ट ऐकली तरी अंतकरणामध्ये महाराज परमार्थ हा दृढ होत असतो. अंतकरणामध्ये परमार्थ करण्याची आवड निर्माण होत असते. म्हणून त्यांचं सहज जर आशीर्वादात्मक बोलणं असेल तर परमार्थ करण्याची वृत्ती होते आणि ऊर्ध्वगती प्राप्त होते. आणि आपल्याकरता साधू संतांचं बोलणं जर उपेक्षात्मक आलं, तिरस्कारात्मक आलं तर त्या सहज बोलण्यामध्ये सुद्धा अधोगती प्राप्त होत असते. आपला माहिती वेण राजाची कथा, वेळ संपलेला आहे. पण साधू संतांनी फक्त वेण राजा ऐकत नाही पण हुंकार दिला. मला दिसते आपण म्हणत नाही का त्याला काय होते, आपलं चालू असते ना, महाराज म्हणते पारणात त्याला काय होते. हा कीर्तनाला पुढे येऊन म्हटलं सांगतच असते. मला साधू संतांनी फक्त वेण राजा करता केलं, फक्त मला वेण राजा जाग्यावर नष्ट झाला. म्हणून संतापाशी बहु असावे मर्यादा, फलकटाचा धंदा ओर फोडी. महाराज गुरुवारी मंडळी सांगत असतात की साधू संतांचा आशीर्वाद नाही मिळाला तरी चालतंय, पण साधू संतांचा शाप मिळाला नाही पाहिजे. महाराज अनेक उदाहरण आहेत. म्हणून साधू संतापाशी मर्यादेने गेलं पाहिजे. आणि मर्यादेने जर गेलं तर मला सहज बोलणे, हित उपदेश. आणि सहज बोलण्यातून आपल्याला उपदेश होत नसेल तर करोनी सायास शिकविते. मला सायास करून प्रयत्न करून मला हळूहळू हळूहळू मात्र त्याला परमार्थाला संत लावायचं काम करत असतात. तुकोबराय तेच म्हणतात की आम्हाला त्यांच्या सहज बोलण्यामधून उपदेश झाला. साधू संतांनी आम्हाला सायास करून त्या संसारातून बाहेर काढून परमार्थाला लावलं. तुम्ही म्हणता तुकोबरायांच्या समोर साधू संत तरी कोणते आहेत. महाराज तुकोबरायांच्या चरित्रामध्ये असं सांगितलं जातं की तुकोबरायने महाराज भामचंद्र डोंगरावरती, घोराड्या डोंगरावरती
भंडाऱ्या डोंगरावरती एकनाथी भागवताचे 1000 पारायण केले होते. किती? 1000. आणि साधू संत आपल्याला देहरूपाने भेटतील, उपदेश करतील, सहज बोलतील असा सांगण्याचा भाव नाही. महाराज ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी साक्षात प्रत्येक ओवीच्या रूपाने आपल्याला महाराज जागवण्याचं काम करते, उपदेश करण्याचं काम करते, सायास करून शिकवण्याचं काम करते. तुकोबरायांच्या गात्यातील प्रत्येक अभंग, प्रत्येक चरण हे आपल्याला जागवण्याचं काम करतोय. अर्थात प्रत्येक अभंग म्हणजे तुकोबर आहेत. नाथ महाराजांची एकनाथी भागवतातली प्रत्येक ओवी म्हणजे नाथ महाराज आहेत. आपण तो ग्रंथ हातामध्ये घ्या महाराज, तो ग्रंथ आपला अर्थात ग्रंथ रूपाने साधू संत आपल्याला जागवण्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वरी हातामध्ये आली महाराज, आपली जागृती सुरू झाली. महाराज पंचम वेद असणारा गाथा आपल्या हातामध्ये आला, वाचायला चालू केला, आपली जागृती सुरू झाली. महाराज एकनाथी भागवत आपल्या हातामध्ये आलं. नाथ महाराज आपल्याला सहज उपदेश करतात. नाही एखादी गोष्ट कळली सायास करून शिकवतात. पण आपण मात्र साधू संत येतील, ते आपल्या डोक्यावर हात ठेवतील, आपल्याला जागृती देतील, उपदेश करतील, सहज बोलण्याने आपला संसार सुखाचा होईल. या भ्रमामध्ये राहू नका. आपल्या सद्भाग्याने ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्या हातामध्ये पडलाय, तर ग्रंथ नाही, साक्षात साधू संतांचे चरण आपल्या हातामध्ये आले. साक्षात साधू संतांचे चरण हातामध्ये आले. राऊत बाबा नेहमी पाठामध्ये सांगत असतात की हे सगळे ग्रंथ म्हणजे संत साक्षात संत आहेत. आणि संत म्हणून जर त्यांचा आपण स्वीकार केला आणि ते आजपासून वाचायला आपण जर चालू केले, तर महाराज आजपासून आपली जागृती फिक्स झालेली आणि आपल्याला उपदेश साधू संतांनी सुरू केलाय. आणि सायास करून साधू संत शिकवतात. तुकोबराय त्याच पद्धतीने म्हणतात की सायास करो सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. पर किती आमचा सांभाळ साधू संत जागृती देताना करतात, सहज बोलण्यामधून सांभाळ करतात, सायास करून सांभाळ करतात. कशा पद्धतीने करतात महाराज गोमातेचं उदाहरण देऊन अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे वाचा, Thank you.